आमचं आता तांदूळ बाबा आमच्या राजांच्या पहिली अवस्था झाली पण नारद मुनी सांगलेला गाईचा शेण आणि अशी पंचगव्यापासून गणपतीची मूर्ती करा आणि त्याची भक्ती करा म्हणजे राजा बरे होतले माका आता येण नाही हा आपले पटतो गणपती बाप्पा गणपती हात जोड अरे तांदो गणपती बाप्पा बाप्पा आता आपण पूजा करू बोलूया पुढे बस वाट पुढे बस तू सुख करता पहिला आचमन बसवाया का तू दुःख हरता तुमच्या भक्तीवर हा गजानन प्रसन्न झाला बाप्पा आमच्या राजाची काय अवस्था झाली आहे बघ त्या माझ्या सहज भक्ताला माझ्या पायापाशी आणा. समजू लागल्या दिवसापासून तेव्हा एक ताल तल्ली त्यानं तुझी भक्ती केली आसनी शैली मनोमनी तुला पूजलं तेव्हा सांग कोणता अपराध माझ्या हातून घडला म्हणून लगे राजा हा दोष सारा तुझा पूर्वजन्मीचा पण मानवाला पूर्वजन्म ध्यात नसतो दोष तर का माझ्या पूर्वजन्मीचा असेल तर तेव्हा कुठला राजा पूर्वजन्मी तू एक राजा होतास नव्हे तर या गणेशाचा भक्तही होतास म्हणून तुझ्या जीवनात तू या गणेशाची पूजा आरंभली आणि अंगात व्रत आचरणात आणलं हे व्रत करत असताना तुझ्या
राज्यावर एकाएकी संकट आलं आणि हे संकट दुरापास्त करण्यासाठी तू व्रत अर्धवट सोडून निघून गेला. एवढंच नव्हे तर तू व्रतस्थ असताना तुझ्या हातून घडला तो काय? घडलाय रक्तपात. तपास म्हणून हे पाप या जन्मी तुला भोगावं लागतंय. पण चिंता करू नको. यावेळी माझी तू भक्ती केली आहे, या भक्तीला प्रसन्न होऊन हा गणपती गजानन इथे इथपर्यंत आलाय. तेव्हा पूर्व जन्मीचं पाप मला या जन्मी भोगावं लागलं, तरी या जन्मी देवा तू दूर केलं. होय म्हणजे देवा या दयनीय अवस्थेत असताना या दाम्पत्याने माझा सांभाळ केला, नव्हेच तर तुझी पूजा आता माझ्या हातून करून घेतली. मग देवा आज पाहतोय, पहा ही मूर्ती पहा. होय यालाही कारण आहे. कारण या गाईच्या शेणापासून या पंचगौऱ्यापासून या मूर्तीची तुम्ही स्थापना केली. म्हणून ऐका, या गणपतीला या नावाचे अजूनही भर पडणार आहे. ती कोणाचं ठरणे यापुढे या गणेशाला गोमई गणेश असंही संबोधलं जाईल. देवा, यावेळी या गायीच्या शेणापासून ही मूर्ती बनवली आहे. हा. याला सुद्धा कारण आहे. कारणाशिवाय कोणतीही गोष्ट घडत नसते. देवा तुलाही ठाऊक आहे. नक्की गायीच्या शेणापासून मूर्ती का बनवली असेल तर गाय म्हणजे कामधेनू. हो या जोडप्याला मी अगोदरच सांगितले, गाय म्हणजे कामधेनू, जी इच्छापूर्ती करणारी, संपत्ती आणि कल्याण देणारी मानली जाते. गायीमध्ये 33 कोटी देवतांचा वास, 12 आदित्य, 8 वसु, 11 रुद्र आणि 2 अश्विनी कुमार अशा 33 कोटी देवतांचा वास गायीमध्ये होय. म्हणूनच गायीच्या जर पंचगव्यांपासून म्हणजे दूध, दही, तूप, गोमूत्र आणि शेण याच्यापासून जर का गणपतीची मूर्ती बनवली असेल ना, तर निश्चितच साऱ्या भक्तजनांना मी सांगू इच्छितो, तुमचं जे वर आहे ते निश्चितच पूर्णत्वास येईल. म्हणूनच तुम्हा सगळ्यांना एकच सांगू इच्छितो, गायीच्या शेणापासून जर का मूर्ती बनवली असेल, निश्चितच तुमच्या मनी जी भावना आहे ना ती देवापर्यंत पोहोचेल. एवढंच सांगू इच्छितो. हा. हे आमच्यावर आलेलं अरिष्ट तू दूर केलं. हो. मग देवा अजूनही अरिष्ट आमच्या जे राज्यावर आलंय ते कळलेलं नाही. हे अचाट शक्ती, आज तू इथे प्रवेश केलाय, पण माझा देव माझ्या सोबत आहे. पण यावेळी अर्थात त्याचा विनाश केला असेल, पण याचा प्रतिशोध घेण्यासाठी मी इथपर्यंत आलोय. विनाशकाले विपरीत बुद्धी आणि हीच बुद्धी आज तुला लयाला नेणार आहे. पहा माझा देव आज माझ्या समवेत आहे. हे कुगलाक्षर, आठव तुला जे मी वरदान दिलंय ते आठव. हे दिवा, हा. प्रथमतः तुला वंदन करतोय, पण सांग हा उल्लाडगिरी कसा काय झाला? अरे भक्ती केली आणि म्हणूनच त्याचं फळ मला माझ्या देवाने दिलं. आणि हो भाई व्रत केलाय आणि या व्रत पूर्ण त्याने केलं आहे. म्हणून तुला सांगतोय, हा. तू सुद्धा मला आशीर्वाद दिलास. या विश्वात तू अमर आणि अजिंक्य आहे. असं काय? पण मी तुला सांगितलं होतं की ज्या भक्ताने माझं व्रत पूर्ण केलं असेल आणि त्या भक्ताला तू नाच खेळशील, तेव्हा या पंचुनी मी तुझा शेवट करेन. आठव ते शब्द आठव. ठीक आहे. आणि हा भक्त माझा त्याने व्रत पूर्ण केलेला आहे. म्हणून हा देव भक्तांसाठी हाती शस्त्र घेतोय. मग आज